नारेगांव ब्रिजवाड़ी। यहाँ पर ब्रिजवाड़ी के लोग पिछले 35 साल से कई सारी वार्ड समस्या से जूझ रहे थे, जैसे कि ड्रेनेज की लाइन जो मूलभूत सुविधाओं में शामिल होता है, पीने का पानी, सड़कें और लाइट्स। कई सारे नगर सेवक आए, कई सारे इलेक्शन हुए, लेकिन ब्रिजवाड़ी का हाल कभी नहीं बदला। इसी दौर में समाज सेविका प्रियंका दाभाड़े, इन्होंने सामने आकर ब्रिजवाड़ी के लोगों की मदद करने की ठानी और पिछले 35 साल से हो रही ड्रेनेज लाइन के परेशानी की प्रॉब्लम सॉल्व कर दी। इन्होंने 30 लाख रुपए का बजट लाकर ब्रिजवाड़ी यहाँ के लोगों के ड्रेनेज लाइन की समस्या दूर करने में कामयाबी हासिल की है। यहाँ के लोगों का कहना है कि वो अगले इलेक्शन में प्रियंका दाभाड़े को ही अपना नगर सेवक के रूप में देखना चाहेंगी। तुम्हाला समस्या होती, काय झालं त्याचं? समस्या होती, आम्हाला कोणी ड्रेनेज लाईन दिलीच नाही इकडे। आता काम चालू केलं, हे प्रियंका ताईने आणली ती लाईन आमच्याकडे। आता चालू आहे सध्या काम। कसं बघत होता तुम्ही? आमच्याकडे सेफ्टी टँक होते, सेफ्टी टँक मधून कनेक्शन घेऊन तसं चालवत होतं आमचं। नाल्या नाही, रोड नाही, काहीच नव्हतं आम्हाला। हो, महानगर येते, हो, गाड्या येऊन भरून न्यायच्या त्याच्या। आता चंबर लाईन झाली तर खूप छान वाटतं आम्हाला। आता आणखी काय काम बाकी आहे? आम्हाला अजून त्यांनी आम्हाला रोड द्यायला पाहिजे, नळ द्यायला पाहिजे, एवढी अपेक्षा आहे आम्हाला त्यांच्याकडून। काय सांगणार? आम्हाला आता सध्या ड्रेनेज लाईन झाली, पाणी, रोड पाहिजे। हो, किती वर्षापासून ड्रेनेज लाईन होती इथं? 35। आता आली का? हो, काम चालू झाले? हो, झालं। कोणाच्या प्रयत्नातून झाले? प्रियंका। काय सांगणार? आम्ही का आता पहिल्या ना आम्हाला काहीच नव्हतं, इथं पाण्यात पोहत होतो आम्ही, पाऊस जर आला तर। आता लाईन आली संडासची, प्रियंका दाभाड्यानं आणली। ड्रेनेज लाईन आणली काय? हा, किती वर्षापासून राहताय तुम्ही? आम्ही गंजरात होत 25-30 वर्षापासून। आतापर्यंत नव्हती का ड्रेनेज? काहीच नव्हतं आतापर्यंत। आणखीन काय सुविधा पाहिजे तुम्हाला? आम्हाला रोड आणि पाण्याचं। तुमच्या आमदार, नगरसेवक वगैरे कोणी येऊन बघतं का? कोणीच नव्हतं येत। आता पुन्हा इलेक्शन येणार आहे, आता ते पुन्हा वोट मागण्यासाठी येणार आहे, मग आम्ही दांडा घेऊ, प्रियंका मॅडमला देऊ। काय सांगणार? आमचं काय आहे, अर्धच राहिलंय, सगळं झालं नाही नीट काम। हा, आता काय पाहिजे तुम्हाला इथं? काय काय? आता आम्हाला रोड पाहिजे, लाईट नाहीये, नळ पाहिजे। आमदार, नगरसेवक वगैरे येऊन बघतात का? कोणीच बघत नाही, बायगंज गेलेत सगळे येऊन सनी शपथा खाऊन गण सारं हे करून गेलेत, पण कोणच नाही आलं। आता पुन्हा वोट मागण्यासाठी येणार, इलेक्शन लागले, आता आले तर आता जे ना आमचं नीट केलंय त्यालाच देऊ ना आम्ही। आता ते ड्रेनेज लाईनचं काम किती वर्षांपासून सुरू झालेलं? गण 20-25 वर्ष झालेत। आम्ही इथे भारतनगर मध्ये 20 ते 25 वर्षापासून राहतोय, पण आतापर्यंत ना इथं नळ होते, ना ड्रेनेज लाईन होती, ना रोड होता, ना लाईटची व्यवस्थित सोय होती। आम्ही सगळे कार्यकर्त्यांना सांगायचो, बोलायचो का बा आम्हाला ही सुविधा द्या। ते फक्त यायचे, बघून जायचे, पण काही देत नव्हते। पण आता रमा दाभाडे ह्या ताई आहेत, यांनी प्रियंका दाभाडे ताई आहेत ह्या, यांनी सगळे आमच्याकडले प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत। आता सध्या ड्रेनेज लाईन आणली आहे, रोड पण आणू म्हणे, नळ पण आणू, आणि आमचं ऐकतात, पण सगळं ऐकून घेतात, आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतात, वरपर्यंत जातात, बोलतात, आम्हाला समजून सांगतात, घरोघरी विचारतात का बा तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का। मग आम्ही त्यांना सांगितलं की आता तर आमची ड्रेनेज लाईन सॉल्व्ह झाली आहे, आता काही दिवसांनी रोड आणि नळ आणा, हीच प्रार्थना आहे त्यांना, आणि कळकळीची विनंती त्यांच्यामुळे यावं। आता कोणी नगरसेवक पण आले, कार्यकर्ते पण आले आमच्याकडे इलेक्शन साठी वोट मागण्यासाठी, तर आम्ही तर सांगणार आम्ही प्रियंका ताईलाच वोट देणार आहे, कारण की त्यांच्यामुळे ड्रेनेज लाईन आली। सगळे खड्ड्यामध्येच इथं हागत होते, मुतत होते, पण कोणाकडून काही झालं नाही। बाई सांगा। 35 आता झालं का काम? आता झालं, बाईने केलं। आणखी काय पाहिजे तुम्हाला? आम्हाला रोड लागतो, पाणी लागतं, नळ। हा, नाव सांगा पहिले। नाव सांगा तुमचं। माझं नाव सुनीता आहे आणि आमच्या घरामध्ये एवढा प्रॉब्लेम होता, म्हणजे एरियामध्ये प्रॉब्लेम होता, ड्रेनेज लाईन नव्हती,
रोडाचा प्रॉब्लेम 25-30 वर्षापासून आम्ही अशा गोवामुतातच लोळतो. आमच्याकडे इकडे कोणी येऊन बी बघत नाही. नगरसेवक येतात नुसतं म्हणतात का तुम्ही आम्हाला वोट द्या, आम्ही तुम्हाला हे नळ देतो, डेलीस लाईन देतो, पण आमचं कोणी ऐकत नव्हतं. ही प्रियंका दाभाडे आमच्याकडे आली आणि आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. आमची मिटिंग सगळ्या बायकांची मिटिंग घेतली आणि ती म्हणली की मी तुमच्याकडे डेलीस लाईन आणीन आणि तिने आमचा पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. मी त्यांचा आभार मानतो. काय त्रास होता? काय हे प्रियंका दाभाडे मॅडम आल्यात आता आमच्याकडं, या बघू लागलेत आमची सोय. यांनी डेनिस लाईन आणली, याच्यानंतर आता रोड पाणी हे सगळं करून देणार आम्हाला. यांचा आमच्यावर भरोसा आहे. इतक्या वर्षाने आमच्याकडे कितीतरी नगरसेवक आले, एकाने पण आतापर्यंत केलं नाही. ती आली, आम्ही तिला आमचा पाठिंबा आहे. तर मग तिने लाईट अजून आम्हाला रोड पाण्याचं एवढं करून द्यावे. ताई, इथं सगळ्या महिलांचं सांगणं आहे का तुम्ही 30-35 वर्षापासून यांची डेलीची प्रॉब्लेम होती, तुम्ही सॉल्व्ह करून दिली, काय सांगणार आहे? माझं नाव प्रियंका मोहन दाभाडे, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे शहर अध्यक्ष. मी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे शहर अध्यक्ष आमचे नेते चंद्रकांत हांडोरे साहेब यांच्या आशीर्वादाने, यांच्या कोशिशनं मी इथपर्यंत आज आलेली आहे. आणि गोरगरिबांच्या काम करून मला खूप अभिमान वाटतोय. कारण की 30-35 वर्षापासून राहणाऱ्या लोकांचा मी हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, मला किती काही चांगलं वाटतंय. आणि मी पोलसाठी मी साहेबाला मागणी केली, लाईटही यांच्याकडे काही दिवसांना 2-4 दिवसामध्ये लाईटही येण्याचा प्रॉब्लेम मी पटकन लवकर सॉल्व्ह करणार आहे. आणि राहायचा देण्याचा प्रॉब्लेम आज तर माझं काम पूर्ण संपलेलं आहे. त्यामुळे आज मी प्रेस कॉन्फरन्स तुम्हाला मी देत आहे. राहिला विषय यांच्या शब्दाला मी कधी तडा जाऊन देणार नाही. आता त्यांचा राहिला रोडाचा आणि पाण्याचा प्रश्न आणि लाईटीचा प्रश्न हा निश्चितपणे करून मी काही इकडे दुनियेकडे कर यांना मी ती सुविधा आणून देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. आतापर्यंत जेवढे काही नगरसेवक आले त्यांनी यांना फक्त आश्वासन दिले. लीडर आता मला एक शासनाला सांगायचं आहे की जो नेता उभा राहतोय त्यांना कार्यकर्त्यांना पाठवतात. त्यांना जर स्वतः जर आला, जर त्यांना ज्यांचे प्रॉब्लेम जर विचारले तरच तो नेता खरा. आता माझ्या मागांना कार्यकर्ते असताना ना काही असताना मी प्रियंका दाभाडे स्वतः घरोघरी जाऊन त्यांना विचारते की तुमचा प्रॉब्लेम काय आहे. आताचे जे निवडणुकीचे झालेले आहे त्यांनी आतापर्यंत लीडर लोक पाठवले, मतदान करून घेतले, गोरगरिबांना अंधारात ठेवलं. आता अंधारात ठेवल्यानंतर हे लोक त्या चिखलातच राहिले आणि त्या घाणीतच राहिले. याने आजपर्यंत त्यांना काढायचा प्रयत्न केलेला नाहीये. इथून पुढे तर त्यांनी आम्हाला नगरसेवकची गरज नाही, आम्हाला आमदाराची गरज नाही. मी यांना म्हणते की मलाच तुम्ही मतदान करा. जेवढं बाबासाहेबांनी मला जेवढं सांगितलंय मी तेवढं पूर्ण माझं कर्तव्य पार पाडायचं.